बुद्ध आहे. असं म्हणतात की कोणताही माणूस जन्मता वाईट नसतो, पण जेव्हा परिस्थिती एका माणसाला इतकं भयानक बनवते की तो लोकांच्या बोटाची माळ गळ्यात घालू लागतो, तेव्हा त्याला सुधारणं शक्य आहे का? आज आपण बुद्ध आणि अंगुलीमाल यांच्या भेटीचा तो हृदयस्पर्शी प्रसंग जाणून घेऊया, ज्याने एका दरोडेखोराचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. तुम्हाला माहिती आहे का, अंगुलीमालाला अंगुलीमाल हे नाव कसं पडलं? खूप वर्षापूर्वी अंगुलीमाल नावाचा एक भयंकर दरोडेखोर होता. त्याने केलेल्या हाताच्या बोटे आणि अंगठे तो माळेसारखा गळ्यात घाली, म्हणूनच लोक त्याला अंगुलीमाल म्हणत. त्याच्या नावाने अख्खी प्रदेश थरथरत. असे जंगलातून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. एके दिवशी गौतम बुद्ध त्या जंगलातून शांतपणे चालत निघाले. लोकांनी विनवण्या केल्या, भगवान तिकडे जाऊ नका, अंगुलीमाल आहे. पण बुद्ध हसले. जिथे अज्ञान आहे तिथे करुणा पोचली पाहिजे. अंगुलीमालाने बुद्धाला पाहिले आणि धावत सुटला. आश्चर्य म्हणजे तो जितका वेग वाढत होता तितकं बुद्ध त्यांच्या नजरेआड न जाता अगदी जवळच दिसत होते. थकून तो ओरडला, थांबा. बुद्ध शांतपणे म्हणाले, मी थांबलो आहे, तूच थांबलास नाहीस. हे शब्द अंगुलीमालाच्या अंतःकरणात घुसले. तो गोंधळून म्हणाला, हे कसे? मी धावत आहे, तुम्ही चालत, तरीही मी थांबत नाही. बुद्ध म्हणाले, मी हिंसा, द्वेष, अज्ञान यापासून थांबलो आहे. तू अजून त्याच प्रवासात धावत आहे. त्या क्षणी अंगुलीमालाचे डोळे पाणावले. आयुष्यभर साचलेला क्रोध विरघळला. त्याने शस्त्र टाळले, बुद्धाच्या पायाशी पडला आणि क्षमा मागितली. बुद्धांनी त्याला स्वीकारले. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान बदलून भविष्य घडवता येतं. अंगुलीमाल भिक्खू बनले. त्याला लोकांकडून अपमान, दगडधोंडे सहन करावे लागले, तरी तो शांती राहिला, कारण त्याने खरी तपस्या स्वीकारली होती, स्वतःवर विजय. बुद्धाच्या केवळ एका वाक्याने एका क्रूर दरोडेखोराचं हृदय परिवर्तन झालं. अंगुलीमालाने त्यानंतर कितीही अपमान सहन करावा लागला तरी शांतीचा मार्ग सोडला नाही. हाच बदल आपल्या सर्वांच्या आयुष्यात येऊ, हीच सदिच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला बुद्धाचा कोणता विचार सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. नमो.